पुणे शहरात हवा प्रदूषण वाढताना दिसतंय। दिवसेंदिवस धुळीचा त्रास वाढत चालल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। अशात शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहे। हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी फॉग कॅनॉन मशीन वापरली जाते। शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने फॉग कॅनॉन मशीन खरेदी केली आहे। जाणून घेऊया याबद्दल सविस्तर। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही बघत आहात ऑन मीडिया। केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम मधील 15व्या वित्तीय आयोगाअंतर्गत भारतातील 130 शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत। दिल्ली, चंदीगड, पिंपरी चिंचवड नंतर आता पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने 5 फॉग कॅनॉन मशीन खरेदी केले आहे। शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवर याचा वापर केला जाणार आहे। या मशीनद्वारे फवारणी कशी केली जाते जाणून घेऊया। फॉग कॅनॉन मशीनसाठी एका ट्रकवर 6000 लिटर स्टीलची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे। तर ट्रकच्या मागच्या बाजूला 22 नोझल असलेले हाय प्रेशर पंप लावण्यात आले आहे। या नोझलच्या माध्यमातून पाण्याचे अतिसूक्ष्म कण बाहेर फेकले जातात। यामुळे हवेतील प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या धूलिकणांचे हवेतील प्रमाण कमी होते। पुणे शहरातील शिवाजीनगर ते बाणेर, पुणे मनपा ते वारजे म्हणजेच कर्वे रोड, स्वारगेट ते कोंढवा म्हणजेच सातारा रोड, दांडेकर पूल ते धायरी फाटा म्हणजेच सिंहगड रोड आणि संगमवाडी, येरवडा, केसानंद फाटा या रस्त्यांवर फॉग कॅनॉन मशीनचा वापर केला जाणार आहे। त्याचबरोबर शहरातील इतर महत्त्वाच्या भागात देखील याचा वापर केला जाणार आहे। तुम्ही कोणत्या परिसरात राहतात? तुमच्या परिसरात फॉग कॅनॉन मशीनचा वापर केला जाणार आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।